ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. काही नाही सांगायचं, पण काकाचं चरित्र सांगितलं. त्याप्रमाणे या ठिकाणी सगळे जमले. काय वेळ जात राहिला. आता काही लोक असतात व्यवहारामध्ये ठोक आहे. काही या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी तिथं प्राप्त झालेल्या होत्या तेरमध्ये. म्हणून संक्रांत असल्यानंतर बायकांना काय लागतात? सुगडे लागतात. दुसरी गोष्ट अक्षय तृतीया असल्यानंतर पुरुषांना काय लागतात? सुगडे लागतात. याची पूजा कलशाची करायची आहे. पितृदेवता संतुष्ट व्हावी, देवता या ठिकाणी प्रसन्न असाव्यात आणि शुभ आणि या ठिकाणी मंगलाचं प्रतीक कलश आहे. पण अक्षय तृतीयाला त्याची पूजा व्हावी. म्हणून 12 वाड्यामध्ये आणि 13 मध्ये या ठिकाणी सुगडे वाटू लागले. जेवढं जेवढं या ठिकाणी ग्राहकाचं काय असेल तर त्यावेळेला मागणी असेल तेवढ्या तेवढ्या वस्तू त्यावेळेला पंचती होऊ लागल्या. कारण देवाचे हात त्या सुगड्याला लागलेले. तिथं काही सर्वगुण संपन्न गोष्ट आहे का? अमृतानं या ठिकाणी. म्हणून आजही तुम्ही गेल्यानंतर जर तिथं पाहिलं तर पाण्यामध्ये या ठिकाणी बकिटात विटा तरंगल्या जातात. का विटा तरंगतात? तर देवाचा हात त्या वस्तूला लागलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून तरंगाकार ती या ठिकाणी वस्तू आजही पाहायला मिळते. म्हणून त्या लोकांनी कुणी उदार नेलेलं, कुणी उसळं नेलेलं, कुणी या ठिकाणी कशाही अवस्थेत नेलेलं, त्या वस्तू काकांच्या लक्षात राहत नव्हतं. महात्म्याजवळ द्वैत नसतं, लक्षात ठेवा. अद्वैताला प्राप्त झालेले ते महात्म्य असतात. पाठीमाग काही वळून जायचं नाही. तुझ्याकडे हे 10 रुपये माझे राहिलेत म्हणायचं नाही. म्हणून त्याला ते मागायलाही गेले नाही. परंतु विठ्ठलेश मात्र या ठिकाणी कुंभाराच्या वेशामध्ये काय होते? तिथं वास्तव्याला होते आणि ते उदार उष्ण त्या ठिकाणी त्यांनी मागून आणावं आणि त्या वेळेला या ठिकाणी तिथं परत करावं. त्यावेळेला तुमच्याकडे राहिलेले आमचे व्यावहारिक दृष्टिकोनातले 10 रुपये तुम्ही द्या असं पांडुरंगाने म्हणावं आणि उदार उष्ण त्या ठिकाणी गोळा करावं. या ठिकाणी असे भक्ताची घरी कामीन सांगता घरी ज्या ज्या गोष्टी तिथं कराव्या लागल्या त्या करायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चलमरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेली विनी सजवण कसाया विकू लागे मांस माया सावत्यास खुरपू लागे. एका एका संताला एक एक काम त्या महात्म्याने या ठिकाणी केलं, विठ्ठलेशानं केलं. या ठिकाणी सावतोबा खुरपून थकून जर गेले तर त्यांच्या खुरप्याला गती देण्याचं काम पांडुरंगाने केलं. म्हणून या ठिकाणी चरम रोही लागे रोहिदासा संगे. चरम त्या ठिकाणी काय तर त्याचंही कार्य शुद्ध करण्याचं रोहिदास संतांना विठ्ठलाने केलं. पुन्हा त्या ठिकाणी घडू फुंकू लागे नरहरी सोना. त्यांना त्या ठिकाणी घड्या फुंकण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं, लक्षात ठेवा. म्हणून काय यातायात धर्म